हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 चेक. कमी कर कमी. हॅलो हॅलो चेक. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आदिशक्ती तुळजा भवानी आणि त्या आदिशक्ती आदिमाईचं वात्सल्य मांगल्य आणि पावित्र्य माणसाच्या रूपात जन्माला घेऊन येणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, उभय हिंदुस्थानचे दैवत, तुम्हा सर्वांचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचे धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या त्रिवार स्मृतींना अभिवादन करून जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्रेष्ठ तुकोबारा योगी यांची माऊली साधकांचे मायबाप कैवल्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पुण्यभूमी, वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा, बैलगाडा क्षेत्र, त्यासोबतच खऱ्या अर्थानं कुस्तीची परंपरा असणारा आपला पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुका. आणि या मुळशी तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहतोय स्पार्टन क्रिकेट गुरुकुलच्या या भव्य दिव्य क्रीडांगणावरती समस्त ग्रामस्थ मंडळी पिरंगुट आणि खऱ्या अर्थानं रायझिंग स्टार क्रिकेट क्लब पिरंगुट यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन, रायझिंग स्टार करंडक 2025 स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस आणि उपस्थित सर्व क्रिकेट रसिक शौकीनांचं, खेळाडू, प्रेक्षक, मान्यवरांचं आणि बक्षीस दात्यांचं मनापासून स्वागत. क्वार्टर फायनलचा सामना मैदानावरती सुरू आहे. नेरे क्रिकेट क्लब विरुद्ध सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन हडशी. या सामन्याचा टॉस झाला. हडशी संघाने टॉस जिंकला, बॉलिंग घेतली. सलामीवीर फलंदाज किरण जाधव आणि निखिल एळवंडे ही जोडी मैदानावरती आली आणि षटक क्रमांक 1 मध्ये पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर लगातारचे 3 निर्धाव चेंडू आले आणि अखेर 5व्या चेंडूवरती खऱ्या अर्थाने मैदानावरती मोठा बिगिट आलाय, षटकार जो मैदानामध्ये आपण येताना पाहिलाय. 8 धावा धावफलकावरती. यावेळेचा चेंडू परत एकदा मागच्या बॉलचा ऍक्शन रिप्ले, त्याच रिजनला बॉल जातोय तो दन दन करत सीमारेषा पार. पहिल्या 4 चेंडूवरती फक्त 2 धावा, शेवटच्या 2 चेंडूवरती 10 रन्स आलेत आणि यासोबतच षटक संपले पहिल्या क्रमांकाचं. धावफलकावरती धावा आहेत त्या 12, बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 धावा. पहिले षटक संपलं गेले. धावफलकावरती 12 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती नवीन गोलंदाज मैदानामध्ये सज्ज होताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 ला मैदानामध्ये सुरुवात होते. सुमित बोडके बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना पाहायला मिळतात. तर स्ट्राईक ऑन फलंदाज निखिल यांना आपण पाहतोय. मैदानामध्ये 12 धावा स्कोर कार वरती आहेत. बरेचसे रेकॉर्डच्या दोन्ही संघातील खेळाडूंच्या नावावरती आहेत. याच मैदानावरती गतवर्षीचा हंगाम या दोन्ही संघांनी गाजवल्या आणि त्यातीलच एक नाव निखिल एळवंडे. बिग 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 ब्लास्ट स्लॉग स्वीपचा एक दमदार, शानदार आणि रुबाबदार प्रहार. धावा मिळतात त्या चेंडूवरती 6. आलेला हा जबरदस्त फटका, षटकार. या षटकारानं हॅलो हॅलो
हॅलो हॅलो चेक. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आपण पाहिला आणि त्यानंतर इकडे झेलबादची संधी, ती संधी मिस केली आहे. धावफलकावरती नक्कीच आपण पाहतोय 20 धावा ज्या षटक क्रमांक 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सुमित बोडकेची गोलंदाजी झेल मैदानामध्ये ड्रॉप होताना आपण पाहतोय आणि नक्कीच धावफलक झटपट वेगानं पुढे जातोय. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा एक सुंदर फटका, बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर फार दूर आणि चेंडू सीमारेषा पार. धावा मिळतात या चेंडूवरती चौकार 4. आणि नक्कीच आपण पाहतोय सकाळ सत्रामध्ये ज्यांचं या ठिकाणी आगमन होतंय, प्रिन्स ऑफ फिरंगुट म्हणून खऱ्या अर्थानं ज्यांची ओळख, प्रवीण मसूरकर यांचं आगमन, हार्दिक स्वागत. हॅलो चेक. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय मैदानावरती सुमित बोडके या गोलंदाजावरती आक्रमण केले गेले. आणखीन एक स्लॉक स्वीचा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रॉमिसिंग कनेक्शन होऊ शकलेलं नाहीये आणि त्यानंतर या चेंडूवरती धाव निश्चितच प्राप्त होते, ती एक सिंगल. यासोबतच मैदानावरती आपण पाहतोय धावफलक आता पुढे जाताना पाहायला मिळेल. टीमचं स्कोर कार्ड आता झटपट वेगानं पुढे जात आहे. पॉवर प्लेचा खेळ नक्कीच आपण पाहतोय. षटक दुसरं मैदानावरती आणि ओव्हर नंबर 2 मध्ये सुमित बोडके हा गोलंदाज आपण पाहतोय. मॅन फ्रॉम हडशी, हडशी संघाचा वंडर बॉय म्हणून अशी देखील ओळख या खेळाडूची. यावेळेस पुढे सरसावत पावलांचा वापर, इनफिल्डला बीट करत बॉल सुसाट वाऱ्याच्या वेगानं सीमारेषा पार. या चेंडूवरती देखील रन्स मिळतायत 4. किरण जाधव यांच्या बॅटमधून हा सुंदर चौकार. षटक मैदानामध्ये संपलं गेले दुसऱ्या क्रमांकाचं. 12 चेंडूंचा डाव संपलाय. धावफलकावरती 29 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय जबरदस्त सुरुवात मैदानामध्ये नेरे क्रिकेट क्लब या संघाकडून नक्कीच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अगदीच आपण जर पाहिलं तर ज्या आक्रमकतेसाठी, ज्या दाहकतेसाठी ही जोडी मैदानावरती ओळखली जाते मित्रांनो, निखिल येळवंडे आणि किरण जाधव, त्यांच्या नावाला साजेल असा खेळ त्यांनी केलाय. याच मैदानावरती कित्येक मालिकावीर पुरस्कार पटकावणारे निखिल मैदानामध्ये, दुसऱ्या बाजूला तितकेच ताकदवान आणि संघाचे लीडर किरण, ज्यांना आपण मैदानावरती पाहतोय. चांगली सुरुवात, पहिल्या 2 षटकांमध्ये 29 धावा, एकही फलंदाज बाद झालेला नाहीये. चांगलं नक्कीच आपण जर पाहिलं तर इकडे एक मोठी इमारत बांधण्यासाठी जो पाया मजबूत होणं गरजेचं आहे, तो पाया पहिल्या 2 षटकांमध्ये चांगल्या पद्धतीने मजबूत केलेला आपण पाहतोय. 29 धावा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती फिरकीचा जादूगर प्रवीण साठे गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालेत. उजव्या हाताने राऊंड द विकेटचा मारा, थोडेसे मैदानावरती एक पाऊल पुढे आले. गोलंदाज जो स्पिन आहे तो स्पिन कट करण्याचा प्रयत्न होता. स्पिनला जास्तीचा वाव न देता चेंडू लवकरात लवकर बॅटवरती घेण्यासाठी थोडस फुटवर्क निखिल यांचं पाहायला मिळालं आणि नक्कीच त्या चेंडूवरती 2 धावा प्राप्त होत आहेत. या 2 धाव्यांना धावफलक पुढे जाईल. 31 धावा, 7 चेंडू 16 धावा किरण यांच्या बॅटमधून, 6 चेंडू 15 धावा निखिल यांच्या बॅटमधून मैदानाच्या आतमध्ये येताना आपण पाहिलात. दोन्ही फलंदाज तंत्रशुद्ध फलंदाज आहेत आणि कित्येक काळ मुळशी टेनिस क्रिकेट वरती अधिराज्य गाजवत आपण पाहतोय. नेरे क्रिकेट क्लब या संघाच्या नावाची चर्चा मुळशी तालुक्याच्या कानाकोपऱ्यात आपण पाहतो. तितक्याच ताकदीचा असणारा आणि खऱ्या अर्थानं गतवर्षीचे काही हंगाम गाजवणारा आपण जर पाहिलं तर सरपंच सुनील भाऊ कळमकर यांच्या मालकीचा असणारा सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन हडशी हा संघ आपण मैदानावरती पाहतोय. धावफलकावरती 32 धावा. ओव्हर नंबर 3, बॅक डीप इंटू द क्रीज जाऊन हा चेंडू स्क्वेअर लेग लॉंग लेगला खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा घेत बॉल जातोय तो फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पार. रायझिंग स्टार करंडक मध्ये आलाय हा एक सनसनी चौकार. 4 धावा. डीजे विकास या चौकारानं टीमचं स्कोर कार्ड 36 अंकावरती पोहोचतंय. 36.
परत एकदा बॅक डीप इंटू द क्रीज जात थोडस ऑफ स्टंपला शफल होत बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून बॉल चाललाय तो सीमा पार. आणखीन एक कडक फटका चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार मैदानावरती आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 40. समस्त ग्रामस्थ पिरंगुट आणि खऱ्या अर्थानं रायझिंग स्टार पिरंगुट यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आपण आयोजन पाहतोय आणि या स्पर्धेतील असणारा अंतिम दिवस जो तो मामा सर्वांच्या भेटीला आलाय. यावेळेसचा चेंडू हलक्यातून नक्कीच पॉइंट आणि गलीमधून जो गॅप होता त्या गॅपला भेदत चेंडू चाललाय दन 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 करत सीमारेषा पार. किरण जाधव यांच्या बॅटमधून बॅक टू बॅक हा तिसरा चौकार. चौकारांची हॅट्रिक मैदानावरती आपण पाहतोय. Vikas, पुढे सरसावत पावलांचा वापर डान्सिंग डाऊन टू विकेट. वा भाई वा. किरण जाधव यू ब्युटी. बॅक टू बॅक इथे मोठे आक्रमण. बॅक टू बॅक 3 चौकार आणि त्यानंतर आलेला हा षटकार. थँक्यू डीजे. कृपया चेंडू घेऊन या. 3 षटक संपलेत. धावफलकावरती धावा बनवल्या गेल्या त्या 50 धावा. अतिशय आक्रमकता मैदानावरती आपण पाहतोय. लगातारच्या 3 चेंडूवरती 3 चौकार आणि त्यानंतर पुढे सरसावत गोलंदाजाचा चेंडू कुठल्या प्रकारे टर्न होऊ दिला नाही, स्पिन होऊ दिला नाही चेंडू आणि मैदानाच्या आतमध्ये एक मोठा बिग हिट षटकार वसूल केलाय. या षटकारानं धावफलक 50 वरती पोहोचले. एकही फलंदाज बाद झालेला नाहीये. दोनही फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्या अनोख्या अंदाजामध्ये फटकेबाजी करतायत. धावफलक 50 अंकावरती पोहोचलंय. पहिल्या 3 षटकांमध्ये तब्बल 50 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. काय जबरदस्त सुरुवात मैदानावरती आपण पाहतोय. ज्या आक्रमकतेसाठी या खेळाडूंची ओळख, ती आक्रमकता नक्कीच आपण मैदानावरती पाहतोय. क्वार्टर फायनलची मॅच आहे. जरूर टॉस पराभूत झालेत नेरे संघ, परंतु मैदानावरती आता प्रथमतः फलंदाजी करून एक मोठं टार्गेट सेट करायचंय. त्या दृष्टीने आता वाटचाल मैदानावरती सुरू आहे. खऱ्या अर्थानं जे हडशी संघाचे प्रमुख गोलंदाज आहेत आणि प्रमुख ऑलराऊंडर आहेत प्रवीण साठे, फिरकी गोलंदाजी त्यांची सातत्यानं आपण मैदानावरती पाहतो आणि खऱ्या अर्थानं मातीच्या विकेटवरती या खेळपट्टीवरती व्हेरिएशन प्रवीण साठेचं आपण सातत्यानं पाहतो. कमीत कमी धावा खर्च करण्यासाठी ते ओळखले जातात, परंतु प्रचंड महागडे षटक मैदानाच्या आतमध्ये प्रवीण यांचं आपण या सामन्यामध्ये पाहिलंय. सकाळचं सत्र 50 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 4. राहुल पडवळ उर्फ आरपी मैदानावरती आलाय. पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवरती दिलाय एक आसमानी टोला. निखिल येळवंडे यांच्या बॅटमधून बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. 11 चेंडू 34 धावा किरण जाधव आणि 8 चेंडू 22 धावांची खेळी इकडे निखिल यांच्या बॅटमधून आपण पाहतोय. राहुल पडवळ आला. पहिला चेंडू हा पोली टाकला आणि त्याच्यावर एक आक्रमक फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलाय. हो, हा चेंडू देखील भरपूर पुढे टाकला. ओव्हर पिचचा बॉल होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून निलेश खैरे त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करतायत. चांगली फिल्डिंग आणि या चेंडूवरती प्राप्त होते ती एक सिंगल. या सिंगलनं धावफलक पुढे जाते. 57 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. रायझिंग स्टार करंडक या स्पर्धेतील खऱ्या अर्थानं कालचा चौथा दिवस आपण पाहिला, जिकडे क्वार्टर फायनलची मॅच कंप्लीट झाली. बावधन स्पोर्ट क्लब संघ हा सेमी फायनल पर्यंत पोहोचलाय आणि आता नेरे की बावधन. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा बिग हिट. बॅकफुट वरतून उचललाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फेकलाय किरण जाधवच्या बॅटमधून. हा
खणखणीत षटकार 6 धावा. पहिल्या चेंडूवरती निखिल येळवंडे यांच्या बॅटमधून षटकार आपण पाहिला. त्यानंतर एक सिंगल धाव घेतली. पुढच्या चेंडूवरती स्ट्राईक किरण जाधव यांच्याकडे आली आणि किरण जाधव त्यांनी देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय, षटकार वसूल केलाय. तब्बल आणि तब्बल 63 धावा, 63 रन, लॉस ऑफ 0 विकेट, एकही फलंदाज बाद नाहीये. धावफलकावरती 63 धावा, अभेद्य कामगिरी मैदानावरती होते. तब्बल आणि तब्बल 63 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आणि यासोबतच नक्कीच आपण पाहतोय किरण जाधव मैदानाच्या आतमध्ये. आता या खेळीचा नक्कीच या इनिंग साठी अंत होतोय, परंतु काय जबरदस्त बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळाली. अखेर राहुल यांनी मैदानावरती यश मिळवलंय आणि फलंदाज किरण जाधव बाद होत आहेत. वैयक्तिक जर आपण पाहिलं 13 चेंडू 40 धावा, 3 षटकार 5 चौकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. तर दुसऱ्या बाजूला निखिल येळवंडे 9 चेंडू 23 धावेंची खेळी केली. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. सूरज जाधव हे न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 आपण मैदानावरती पाहतोय. धावफलकावरती 63 धावा, एका विकेटच्या मोबदल्यामध्ये आहेत. चांगल्या स्थितीमध्ये नेरे संघ आपण पाहतोय. जरी एक विकेट गेला असला तरी धावफलकाचा आलेख हा उंचावताना आपण मैदानावरती पाहतोय. 63 धावा, कमबॅक करावं लागेल हडसी संघाला. राहुल पडवळची गोलंदाजी आपण मैदानावरती पाहतोय. 2 षटकार या ओव्हर मध्ये आले, एक सिंगल आली, परंतु एक विकेटही आलाय. आणि जी पार्टनरशिप ब्रेक करण्याची गरज होती, ज्या विकेटची आवश्यकता होती, तो विकेट मिळवलाय. फलंदाज इकडे बाद झालेत किरण जाधव. त्यानंतर सूरज जाधव आलेत, डीप इंटू द क्रीज उभे आहेत. बॅकफुट वरतून नक्कीच अटॅक करण्यासाठी ओळखले जातात हे खेळाडू. यावेळेस लॉंग ऑफला फटका खेळलाय. वॉट अ फिल्डिंग, वॉट एन एफर्ट्स मैदानावरती आपण पाहतोय. नक्कीच संघासाठी महत्वपूर्ण धावा रोखण्याचं काम क्षेत्ररक्षक अजित लोखंडे करताना आपण पाहतोय. 2 धावा या चेंडूवरती प्राप्त होत आहेत. धावफलक 65 अंकावरती पोहोचतोय. ओव्हर नंबर 4 चा हा शेवटचा चेंडू तुम्ही मैदानावरती पाहताय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑन, स्ट्रेट लॉंग ऑफ आणि डीप कव्हर या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या लगत तैनात आहेत. इस्टर्नच्या पाठीमागे विकेट किपर, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग आणि आपण पाहतोय गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक, तर कव्हर्सला फिल्डर. यावेळेचा चेंडू परत एकदा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, हाय हाय अप इनटू द स्काय, बॉल सीमारेषा पार. आणखीन एक षटकार. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती बनवल्या गेल्या त्या 71 धावा. सकाळचं सत्र म्हटलं की नक्कीच आपण पाहतो थोडेसे आउटफील्ड ओलसर पाहायला मिळते आणि मैदानावरती विकेटवरती थोडंसं ओलसरपणा नक्कीच पाहायला मिळतो. परंतु आता कुठल्याही प्रकारे त्या खेळपट्टीचा जास्तीचा विचार न करता जो काही आपला नॅचरल खेळ आहे त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करतायत नेरे क्रिकेट क्लब या संघातील खेळाडू. आणि मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय धावेंचा प्रचंड महाकाय डोंगर मैदानावरती उभा केलाय. 4 ओव्हर मध्ये 71 धावा बनल्या गेल्यात. एक फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहिलाय. परंतु किरण जाधव यांनी केलेला जबरदस्त स्टार्ट, अतिशय चांगल्या पद्धतीने केलेली सुरुवात आणि आता तेच आक्रमण आपण ओव्हर नंबर 4 मध्ये देखील पाहिलं. विकेट जरूर गेला, परंतु मित्रांनो अटॅक हा सुरूच आहे. षटक संपले 4थ्या क्रमांकाचं. धावफलकावरती 71 धावा, एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. प्रथम क्रमांक 1 लाख रुपये, तर चतुर्थ क्रमांक 30,000 रुपये. कमीत कमी 30,000, जास्तीत जास्त 1 लाख रुपयांचा हा सामना तुम्ही मैदानावरती पाहताय. नेरे विरुद्ध हडशी अशी लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगदीच आपण जर पाहिलं तर हिंजवडी आयटी पार्क पासून मारुंजी आणि मारुंजीच्या पुढचं गाव म्हटलं की नेरे, तर दुसऱ्या बाजूला कोळवणखोरे परिसरातील आणि मावळ आणि मुळशीच्या सीमेवरती असणारं गाव हडशी. या 2 तगड्या ताकदवर संघांमध्ये ही कडवी झुंज आपण मैदानावरती पाहतोय. पहिला चेंडू, अंतिम षटक घेऊन प्रवीण साठे बॉलिंग ट्रॅक वरती आलेत आणि पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय डॉट. सूरज जाधवनं 2 चेंडू खेळलेत, 8 धावा बनवल्यात. हो, या सामन्यामध्ये नक्कीच अंतिम षटक हाताळण्यासाठी प्रवीण साठे आलेत. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आलेत आणि त्यानंतर आता नक्कीच 2 फलंदाजांमध्ये थोडीशी बातचीत मैदानावरती होताना पाहायला मिळेल. कशा पद्धतीने मैदानावरती इथे अंतिम ओव्हर मध्ये रन घेणं गरजेचं आहे, थोडीशी ती बातचीत होते. 71 धावा. हो, यावेळेस बॅकफुट वरती जाऊन
डीप इंटू द क्रीज जाऊन हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. पाहूया पंचांचं म्हणणं काय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. मुख्य पंच कळवत आहेत. एक धाव ही बाईच्या माध्यमातून येईल आणि धावफलक पुढे पोहोचेल 72 अंकावरती. प्रवीण साठे या पूर्वीच्या ओव्हरमध्ये प्रचंड महागडे राहिले, तब्बल 21 धावा खर्च केल्या, परंतु आता अंतिम षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च करायचा आहे हा संकल्प घेऊन. परत एकदा हा इथे काय होतंय मैदानावरती. ओ खराब फेकी मैदानावरती पाहायला मिळते. जिथे एकही धाव नव्हती मित्रांनो, तिकडे मिळत आहेत 2 धावा आणि त्या बाईच्या असणार आहेत. या 2 धावा नक्कीच दुसऱ्या डावामध्ये आपल्याला ज्यावेळेस हडशी संघ चेसिंग साठी येईल, ह्या रन्स निर्णायक ठरताना पाहायला मिळतील. 74 धावा धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. डोकं शांत ठेवून मैदानावरती क्रिकेट खेळावं लागतं. संयमाचा खेळ हा क्रिकेटचा खेळ आहे. यावेळेसचा बॉल लॉफ्ट केलाय बॅकफूट वरतून आणि मैदानावरती तितकंसं प्रॉमिसिंग कनेक्शन अजिबात नव्हतं, परंतु सूरज जाधवच्या बॅट मधून हा चेंडू जाऊन पोहोचेल तो सीमा पार आलेला हा एक सनसनी चौकार. 4 धावा या फटक्याची गरज होती. शेवटच्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर कुठल्या प्रकारे बाउंड्री आली नव्हती. एक्स्ट्राच्या माध्यमातून धावा जरूर आल्या. 3 धावा या बाईच्या आपण बॅक टू बॅक 2 चेंडूवरती पाहिल्या, त्यानंतर चौकार. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. आणखीन एकदा परत एकदा मैदानावरती सूरज जाधवचा हा ब्लास्ट. बॉल सरळ डाऊन द ग्राउंड, सीमा रेषा पार, चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार आणि यासोबतच पहिल्या इनिंगचा खेळ कंप्लीट झालाय मित्रांनो. तब्बल 82 धावा धावफलकावरती बनवल्यात नेरे क्रिकेट क्लब या संघानं आणि 83 धावेंचं एक मोठं आव्हान हडशी संघाच्या समोर ठेवलंय. सुंदर फटकेबाजी संपूर्ण इनिंग मध्ये आपण पाहिली आणि विशेषतः मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर प्रत्येक फलंदाजानं 82 झाल्यात, 83 आव्हान हे तुम्ही निश्चितच मैदानावरती पाहताय. हे टार्गेट कशा पद्धतीने दुसऱ्या डावामध्ये चेस केले जाणार, की या धावा डिफेंड होणार, हे निश्चितच आपण मैदानावरती पाहणार आहोत. परंतु पहिला सामना खऱ्या अर्थानं रायझिंग स्टार करंडक या स्पर्धेतील अंतिम दिवसामधील आहे आणि अंतिम दिवसातील पहिलीच मॅच क्वार्टर फायनलचा सामना. जो संघ जिंकेल थेट बक्षीस पात्र फेरीत थेट सेमीफायनल मध्ये पोहोचेल आणि मैदानाच्या आतमध्ये आता सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी 2 संघांमध्ये शर्यत लागली असं आपण निश्चित म्हणू शकतो. हडशी विरुद्ध नेरे. पाहूया कुठला संघ सेमीफायनलचं तिकीट इथे मिळवणार. दुसऱ्या डावाला नक्कीच या ठिकाणी सुरुवात होताना पाहायला मिळेल. छोटासा इनिंग ब्रेक्स यानंतर जो पुढील सामना असेल त्या मॅचचा टॉस आपण करूयात. नेक्स्ट मॅचचा टॉस काही क्षणामध्ये आपण करणार आहोत.
हॅलो चेक. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. मैदानावरती आपण पाहतोय प्रवीण साठे आणि कृष्णा कालेकर ही जोडी दाखल झाली. षटक क्रमांक पहिलं घेऊन नरे संघाकडून राजू सक्करगी 83 धावेंचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल मिळाली. दुसरा चेंडू अगदी बॅटच्या पोटी टाकलाय. कृष्णा कालेकरचा हा फटका फसला जरूर होता, परंतु हा पॉवर प्लेचा खेळ आणि या खेळामध्ये मैदानावरती नक्कीच आपण पाहिलं 3 क्षेत्ररक्षक तिकडे प्रथमतः कॅच साठी धावले. थोडेसे दूर राहिले, परंतु काय फिल्डिंग एफर्ट्स आपण मैदानावरती पाहतोय मित्रांनो. सूरज जाधव संघातील एक सेफेस्ट बिल्डर म्हणून नक्कीच सूरज यांची ओळख आणि मैदानाच्या आतमध्ये अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ अतिशय जबरदस्त एफर्ट्स पाहायला मिळाले. धावा रोखलेल्या आहेत संघासाठी. एकूण दोन धावा धावून पूर्ण केल्या गेल्यात आणि नक्कीच सेफ आहे. नक्कीच इकडे धावा रोखल्या गेल्या. 3 धावा मिळत आहेत. 2 धावा करतेल्या चेंडूवरती मिळत आहेत. एकूण 3 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 83 धावांचा पाठलाग करायचा आहे. सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन आडशी या संघाला मोठं आव्हान आहे, परंतु या खेळपट्टीवरती नक्कीच मित्रांनो काल 4 ओव्हर मध्ये 75 ची मॅच टाय होताना आपण पाहिली. तिकडे सुपर ओव्हर देखील पाहायला मिळाली. हो भन्नाट वेग. राजू सक्करगी द स्पीड गन म्हणून मैदानावरती नक्कीच आपण पाहतो. राजू यांना संबोधलं जातं आपल्या वेगवान गोलंदाजीच्या शैलीतून. अनेक फलंदाजांना शांत ठेवणारे राजू. तर यानंतर होणाऱ्या पुढील मॅचचा टॉस आपण करणार आहोत. हरिदास भाऊ मत्रे याच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस होईल आणि खऱ्या अर्थानं स्पर्धेचे असणारे मुख्य आयोजक मंगेश दादा बलकवडे या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. न्यू गोल्डन बावधन विरुद्ध पिरंगुट क्रिकेट क्लब अशी पुढची मॅच आपण मैदानावरती पाहणार आहोत. टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलाय तो पिरंगुट क्रिकेट क्लब संघाकडून. नक्कीच संघनायक नागेश यांनी डिसिजन कळवलाय. प्रथमतः गोलंदाजी करतील. 4 धावा. यावेळेचा चेंडू इनफिल्डला बीट केलाय आणि मैदानावरती एक शानदार स्क्वेअर कटचा फटका. चेंडू जातोय तो सीमारेषा पार. 4 धावा. चौकार. स्क्वेअर ड्राईव्हचा फटका खरं तर आपण मैदानावरती पाहिलाय. या चौकारानं धावफलक पुढे पोहोचलंय 8 या अंकावरती. दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला खेळला गेलाय. ओव्हर नंबर 1 चा शेवटचा चेंडू आपण मैदानावरती नक्कीच पाहिला. षटक संपले पहिल्या क्रमांकाचा धावफलकावरती 9 धावा ज्या पाहायला मिळतात. 24 चेंडू 74 धावांची आवश्यकता असणार आहे. पहिल्या षटकामध्ये 9 धावा बनल्या गेल्यात. विकेट निश्चितच गेलेली नाहीये, परंतु आणखीन आक्रमकतेची गरज नक्कीच पहिल्या षटकामध्ये होती जरूर. परंतु राजू सक्करगी यांचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी. ओव्हर नंबर 1 मध्ये पॉवर प्ले स्पेशालिस्ट आहेत आणि सातत्यानं जर तुम्ही पाहिलं तर मैदानावरती एक चांगली सुरुवात नेरे संघाकडून सातत्यानं करताना राजू यांना आपण पाहतो. अनुभवी खेळाडू 40+ चे खेळाडू आहेत, परंतु आज नक्कीच आपण मैदानावरती राजू यांना त्याच जोशात त्याच उत्साहात पाहिलं. षटक संपले पहिल्या धावफलकावरती 9 धावा. या स्पर्धेच्या दरम्यान नक्कीच आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये ज्या 4 सेमीफायनलिस्ट टीम असणार आहेत ते सर्व संघांसाठी आकर्षक टी शर्ट खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून सौजन्य आहे. युवा नेते पिरंगुट आणि खऱ्या अर्थानं अष्टपैलू खेळाडू एक लाडकं व्यक्तिमत्व माननीय चैतन्य बाळासाहेब गोळे यांचं या ठिकाणी प्रामुख्यानं शुभागमन. आपलं हार्दिक स्वागत. आणि मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे माजी कार्याध्यक्ष पिरंगुट संघाचे संघनायक आणि खऱ्या अर्थानं एक लाडकं व्यक्तिमत्व अनिकेत दादा पवळे यांचं या ठिकाणी शुभागमन. मान्यवरांचं रायझिंग स्टार करंडक मध्ये हार्दिक स्वागत. नेक्स्ट मॅच मध्ये आपण त्यांना देखील इन ऍक्शन पाहणार आहोत. 6व्या मैदानामध्ये षटक क्रमांक 2 घेऊन पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करण्यासाठी नक्कीच आपण जर पाहिलं तर निखिल येळवंडे दाखल होत आहेत. ऑन स्ट्राईक फलंदाज प्रवीण साठे. यावेळेचा चेंडू फुलटॉस. खराब चेंडू बीमर टाकलाय आणि जसा आलाय तसा घुमवलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पार. प्रवीण साठेचा वार. सगळेच गार. चेंडू सीमा पार. षटकार. स्पर्धेचे असणारे प्रमुख आयोजक मुख्य आयोजक खऱ्या अर्थानं
निखिल दादा मसूरकर यांचं या ठिकाणी शुभागमन आणि स्वप्नील दादा गोळे देखील प्रामुख्याने उपस्थित आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. 16 धावा धावफलकावरती. पहिल्या ओव्हर मध्ये जी काही कमतरता वाटत होती मित्रांनो हडशी संघासाठी, ती कमतरता इकडे भरून काढण्याचं काम हे नो बॉल न केले. नो बॉल वरती आलेला षटकार आणि स्कोर आता आपण पाहतोय. आफ्टर 1 ओव्हर 16 रन. फ्री हिट ऑन. फ्री हिटचा चेंडू आणि अगदी बॅटच्या पुढे टाकलाय. मैदानाच्या आतमध्ये उठतायत अग्नीच्या ज्वाळा. मैदानाच्या बाहेर फेकलाय तोफेचा गोळा. बॅक टू बॅक दुसरा षटकार प्रवीण साठेच्या बॅट मधून. बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान. 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आव्हान नक्कीच आपण पाहतो 83 धावेंचं आहे. थोडस फिल्डिंग मध्ये फेरबदल, थोडीशी चर्चा किरण जाधव आणि निखिल एळवंडे यांच्यामध्ये आपण पाहतोय. आणि आता मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीनं इथे फलंदाजाला थांबवायचं त्यासाठी प्रयत्न, परंतु यावेळेस प्रवीण साठेच्या बॅट मधून आणखीन एक मोठा बिग हिट. बॅक टू बॅक लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार. नाव प्रवीण साठे, गाव हडशी, तालुका मुळशी. जबरदस्त फलंदाजी. ते घडले वना तू ठेके कितका तू डॉन तन्ना अरे गारे बेटे खेल खेलेगा खिलाड़ी यार साफ रहेगा बाप रहेगा बाप रहेगा. लगातारच्या 3 चेंडूवरती 3 षटकार. धावफलकावरती धावा आहेत त्या 28. 22 चेंडू आणि बनवायच्या असतील त्या 55 धावा. हो, यावेळेस फुल टॉस बॉल मिस झालेत. प्रवीण साठे स्वतःवरती नाराजगी व्यक्त केले. भन्नाट वेग या चेंडू मध्ये आपण पाहिलं. या पूर्वीचे चेंडू थोडेसे मैदानावरती धीम्या गतीचे, बॅटरला रीड करायला अगदी सोपे. परंतु आता मैदानावरती जरी हा चेंडू फुल लेंथ असला तरी वेगानं फलंदाजाला बीट केले. डॉट बॉल धावफलकावरती 28 धावा, 28 रन. हो, यावेळेस देखील मैदानावरती इथे रनआउटचा चान्स आणि मैदानाच्या आतमध्ये थोडीशी घाई होताना पाहायला मिळाली. काय जबरदस्त फिल्डिंग उत्कर्षाच्या माध्यमातून आणि मैदानावरती फलंदाज होत आहेत रनआउट. कृष्णा कालेकर बॅक टू द पवेलियन. फर्स्ट विकेट डाऊन. वरातीला पोरसारी जमली या अंगणी आतून कसा वाजना बेस तुझ्या गाणी वरातीला पोरसारी जमली या अंगणी आतून कसा वाजना बेस तुझ्या गाणी आता वाजू की धिंगरा मला घालू दे बँजोवाल्या बँजो वाजू दे बँजोवाल्या बँजो तुझा वाजू दे. 28 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये. एक फलंदाज बाद झालाय. कृष्णा कालेकर आपण पाहिलं मैदानावरती. नक्कीच थोडीशी घाई तिकडे. नक्कीच दोन्ही बॅटर्स मध्ये थोडस मैदानावरती ताळमेळ मिस झाला. कॉलिंग प्रॉपर दिले गेले नाही, परंतु उत्कर्षाचं कौतुक. 30 सर्कलच्या आतमध्ये ज्या चपळाईने त्यानं चेंडू कलेक्ट केला, त्यानं वेगवान थ्रो केला आणि किरण सुंदर कलेक्शन करताना पाहायला मिळाले. नवीन फलंदाज, न्यू बॅटर मैदानावरती आज दाखल झालेले आहेत सुमित बोडके. आणि आता नक्कीच ऑनफिल्ड पंचांनी हा चेंडू वाईड कळवला. लगेचच पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय फिल्डिंग टीम नेरे संघानं. डीआरए ची मागणी केली. पाहूया तिसरे पंच काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. 28 धावा धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. खराब पद्धतीनं मैदानावरती कृष्णा बाद झालेत. भरपूर निराश पाहायला मिळाले, बरेचसे हताश पाहायला मिळाले. परंतु मैदानाच्या आतमध्ये पहिले विकेट ही धावबादच्या माध्यमातून या रनचेस मध्ये आपण पाहतोय. पाहूया थर्ड अंपायर काय डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवतील. 28 धावा धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. आणि आता हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे आहे. चेक केले जाते. थर्ड अंपायर कळत आहेत इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि नक्कीच मैदानावरती हा चेंडू डॉट असणार आहे. तंत्रज्ञानाचा वापर नक्कीच केला गेला आणि टेक्नॉलॉजीचा उपयोग करून इथे हा निर्धाव चेंडू आपण पाहिला.
यावेळेचा चेंडू बॅट तर वेगाने फिरवली, बॅटची टॉप एज घेऊन चेंडू मैदानावरती असत्यांच्या पाठीमागे विराटची चांगली फिल्डिंग, एकही धाव नाहीये. षटक संपले दुसऱ्या क्रमांकाचं. धावफलकावरती धावा आहेत त्या 28. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये या सामन्यामध्ये अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक. बनवायच्या असतील त्या 55 धावा. पहिल्या 3 चेंडूवरती मित्रांनो तुम्ही जर पाहिलं तर या षटकामध्ये जवळपास आपण बॅक टू बॅक 3 षटकार एक नो बॉल देखील एकूण 19 धावा पाहिल्या, परंतु तदनंतर एकही धाव ओव्हर नंबर 2 मध्ये निखिल यांनी खर्च केलेला नाहीये. एक अफलातून एक जबरदस्त कमबॅक तुम्ही मैदानावरती पाहिले. 2 षटक संपलेत, 1 विकेट, 28 रन्स मैदानावरती अफलकावरती बनवल्या गेल्यात. अशीच काहीशी सुरुवात आपण नेरे संघाकडून पाहिली. पॉवर प्ले मध्ये 29 धावा खऱ्या अर्थानं बनल्या होत्या, एकही विकेट गेला नव्हता. परंतु आता मैदानावरती हाडशी संघ धावेंचा पाठलाग करत असताना एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतोय. स्पर्धेच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं पिरंगुट नगरीचे उद्योजक, मुळशी मेडिकलचे डायरेक्टर आणि खऱ्या अर्थानं ऍडव्होकेट आणि ज्यांचं खरं तर आमच्यावरती नितांत प्रेम आहे, ऍडव्होकेट अमित उर्फ नंदूभाऊ गोळे यांचं आगमन होते. हार्दिक स्वागत. प्लेअर ऑफ द डे साठी मित्रांनो तुम्ही पाहू शकाल खऱ्या अर्थानं स्मार्ट वॉच हे नंदूभाऊंच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये सौजन्य झालेलं आहे. त्यांचं खूप खूप आभार. ओव्हर नंबर 3 तिसऱ्या षटकाला सुरुवात नक्कीच इथे होते. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज राजू सक्करगी. यावेळेस राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. पहिला चेंडू ऑन साइडला खेळलाय, सिंगल पूर्ण, एकच धाव या चेंडूवरती मिळते. धावफलकावरती 29 धावा. स्पर्धेच्या निमित्तानं सन्मान्य योगेश आबा गोळे यांचं या ठिकाणी प्रामुख्याने शुभ आगमन झालंय. त्यांचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. स्कोरकार्ड वरती धावा आपण पाहतोय 35 धावा धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. 16 चेंडू बाकी, 16 चेंडू मध्ये 48 धावा. ज्या प्रकारे पहिल्या डावामध्ये मोठे स्ट्रोक खेळले गेले, आक्रमण केलं गेलं, त्याच प्रकारचे इथे फटकेबाजी दुसऱ्या डावामध्ये दुसऱ्या इनिंग मध्ये पाहायला मिळते. आघाडीचे दोन्ही फलंदाज आक्रमण करताना पाहायला मिळते. त्यानंतर मात्र कृष्णाची आलेली विकेट, परंतु सुमित दाखल झालाय आणि सुमित देखील आक्रमण केले, षटकार ठोकला त्याने देखील. संघाच्या धावफलकावरती आतापर्यंत 35 धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. गोलंदाजाच्या मार्फत गोलंदाज राजू सक्करगी पुन्हा तयार. त्यावेळेस पावलांचा वापर जरूर केला, परंतु या पूर्वीच्या चेंडूवरती झालेला आक्रमण आणि त्यानंतर मात्र यॉर्करचा प्रयत्न तिथे केलाय. अगदी बुंदात टाकलाय चेंडू आणि मैदानाच्या आतमध्ये पाहतो बॅट आणि बॉलचा संपर्क तिथे होत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये चेंडू आला डॉट. चेक. चेक. तिसऱ्या पंचाकडे रेफर केलेला आहे. आज खऱ्या अर्थानं क्रिकेट क्षेत्रातील एक असा आवाज ज्या आवाजाने नक्कीच मावळ मुळशी पुणेकरांना भुरळ पाडली. योगेशजी साबळे सरांचा वाढदिवस करत आहोत.
मोठी विकेट येताना पाहायला मिळेल धावबाच्या स्वरूपामध्ये प्रवीण साठे एक तगडा बॅटर सेट बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. ज्याने मात्र या सामन्याची दिशा बदलण्याची क्षमता ठेवली होती दाखवली होती तो प्रवीण साठे बाद झाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निलेश खैरे. या टप्प्याचा चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल. सुमित साठे पारितोषिक येते. सुमितच्या प्रत्येक षटकारासाठी स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रवीण भाऊ मुसुरकर यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं पारितोषिक आणि लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपये. दिलेश आणि सुमित या दोन्ही फलंदाजांसाठी प्रत्येक षटकाराला स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रवीण दादा मसूरकर यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी असणार आहे. दरम्यान आपण पाहतो तिथे 2 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये त्या 3 षटकांचा खेळ संपेल. 11 धावा या षटकामध्ये खर्च झाल्यात. स्कोरकार्ड वरती 39 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 12 चेंडू बाकी आहेत आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 44 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एकोणचाळीस धावा धावफलकावरती स्कोरकार्डवरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. गोलंदाजीच्या मार्गपटी गोलंदाज आपण पाहतो षटक क्रमांक 4 मध्ये संघातील असणारा एक उभरता गोलंदाज विराज जाधव आपण पाहतो गोलंदाजीच्या मार्गपटी दाखल झालाय. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर रायझिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट उभरत्या खेळाडू एक सर्वाधिक चांगला खेळाडू त्या खेळाडूसाठी आयोजकांच्या माध्यमातून आणि साहिल दादा नलावडे यांच्या सौजन्याने स्मार्टफोन देखील रायझिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार ठेवण्यात आलेला आहे. या सीझन मध्ये आपण पाहिले बरेचसे उभरते खेळाडू प्रत्येक संघामध्ये नवीन चेहरे पाहायला मिळालेत. तर चेंडू समोरची फटका खेळून काढला. तेजस पोहोचतो चेंडू पर्यंत. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक धाव येईल एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल आणि संघाचा धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा आहेत त्या 40 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. विराज गतवर्षी आणि या सीझन मध्ये आतापर्यंत नक्कीच प्रभावशाली खेळ राहिला विराजचा. स्पर्धेच्या निमित्ताने स्पर्धेचे मार्गदर्शक आणि मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष निलेश दादा गोळे यांचा प्रामुख्याने शुभागमन झाले. त्यांचं देखील आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. दरम्यान विकेट आली आहे. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद. तिसरा बॅटर निलेश जो मैदानाच्या आतमध्ये बाद होताना पाहायला मिळाला. एक चांगला झेल आणि तिसरी विकेट मैदानाच्या आतमध्ये इतर पाहिले. नवीन बॅटर आता येईल मैदानाच्या आतमध्ये निलेश नागेश याकडे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. गोलंदाजीच्या मार्गपटी गोलंदाज विराज पुन्हा तयार. यावेळेस देखील चांगला चेंडू होता. यावेळेस देखील मैदानाच्या आतमध्ये एक सुंदर चेंडू पाहायला मिळेल. पाटाने बॉलचा कोणत्या प्रकारे संपर्क नाहीये. चेंडू डॉट. या षटकामध्ये मात्र आपण पाहतो 3 चेंडू टाकले 1 विकेट 1 धाव विराजने खर्च केली. 9 चेंडू बाकी 43 धावा समीकरण बरंच अवघड झालंय. या षटकातील पहिल्या चेंडूवरती धावा आल्या नाही आणि तिथे मात्र आपण पाहतो समीकरण बरंच अवघड दिशेला जाताना पाहायला मिळतंय. गोलंदाज पुन्हा तयार. उरतो विकेट. खुलवा टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. स्वतःच्या फॉलो तो मध्ये वेग जरूर कमी केला परंतु चेंडू तिथे स्टॉप होत नाहीये. कानिपनाथ आपण पाहतो चेंडू पर्यंत पोहोचतोय. तो पर्यंतच्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा 1 धाव जी मैदानाच्या आतमध्ये ते परंतु आता एखादी दुहेरी धावेने जास्त काही फरक पडणार नाही. सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल तर मात्र षटकार चौकार खेळावे लागतील. स्पर्धेच्या निमित्तानं स्पर्धेचे मार्गदर्शक महाराष्ट्र पोलीस सन्मान्य मनोजदादा पवार यांचा या ठिकाणी शुभागमन होतोय. मान्यवरांचा आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो.
त्यावेळेस पुन्हा आता खोदून काढलाय चेंडू आणि कॅप्टन स्ट्रोकचा प्रयत्न होता तिथे, परंतु उंची मिळाली नाही. एका टप्प्यावरती चेंडू फील्ड केला. तेजसला आपण पाहतोय त्या ठिकाणी. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पुन्हा आता एक धाव आली. सुंदर सुंदर गोलंदाजी करतोय विराज षटकारे. या षटकामध्ये आपण पाहतोय नक्कीच चांगले चेंडू आतामध्ये त्याने टाकले. 3 धावा खर्च केल्या, 1 विकेट. 5 चेंडू टाकून झालेत, अजून 1 चेंडू बाकी आहे. शेवटचा चेंडू घेऊन तयार. यावेळेस देखील चांगला चेंडू बॅटच्या आतली कड्या. त्यानंतर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इष्टांच्या मागे चेंडू जातोय. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये, केवळ 3 धावा खर्च केल्यात विराजने आणि 1 विकेट मिळवली. 4 षटकांचा खेळ होतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरकार्ड वरती धावपलकावरती धावा नोंदवल्या गेल्या. त्या 42 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 41 धावा. यानंतरच्या सामन्यासाठी दोन्ही संघ तयार राहायचंय. कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त वेळ खर्च होणार नाही याची काळजी घ्या. चला थोडं स्पीड अप करा. शेवटचा अंतिम षटक पहिल्या सामन्यात जे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गोलंदाजीच्या मार्कोळी गोलंदाज तेजस. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 41 धावा. पहिल्या डावामध्ये प्रचंड वेगाने धावपलकावरती धावा नोंदवल्या गेल्या. मोठे बिग हिट पाहायला मिळाले. त्यानंतर आपण पाहतो दुसऱ्या डावामध्ये सुरुवात चांगली झाली, परंतु विकेट आल्यानंतर हर्षी संघ कुठेतरी अडचणीत सापडला. धावींचं प्रमाण त्यानंतर कमी पाहायला मिळालं आणि नंतर नक्कीच आपण पाहतो गोलंदाजाने वर्चस्व निर्माण केलं. आता शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत आणि 41 धावा. काहीशा चमत्काराची वाट इथे पाहावी लागेल. अतिरिक्त चेंडूची वाट पाहावी लागेल, परंतु इथे बॅटची कडा विकेट आली आहे. सुमित बोडके बाद. SR. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जो आता दाखल होईल. गोलंदाज पुन्हा जातो या. यावेळेस देखील चांगला चेंडू होता. तिथे देखील मैदानाच्या आतमध्ये बॅटची कडा. ज्या पावली फलंदाज दाखल झालाय त्याच पावली माघारी जातोय. बॅक टू बॅक विकेट. PS, 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 yes, yes, PS, PS, खाली राया तुमच्याकडे लागली या तुमची चिकोडी धरली दिलाची नाडी जीव लावा आमच्याकडे कसं कसं वाटतंय धडधड करतंय मला धरून ठेवा खाली राया खरं ना हो एक इशारा आले. यावेळेस मात्र वाईड यॉर्कर. मैदानाच्या आतमध्ये माधव चेंडू तिथे डॉट आला. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडू मध्ये 41 धावा. जर तरच्या गोष्टी आता सामन्यामध्ये शिल्लक राहिल्यात. औपचारिकता सामन्यामध्ये शिल्लक राहिली. तिसऱ्या पंचांकडे मागणी. वाईड साठी तिसऱ्या पंचांचा वापर या ठिकाणी केला जातोय. फेअर डिलिव्हरी. चेंडू डॉट असेल. निर्धाव चेंडू. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत.
केवळ हा चेंडू टीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, परंतु चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या पलीकडे चौकार. खुदाया करना हो एक इशारा आलेच मी आलेच मी. शेवटचा एक चेंडू मैदानाच्या आतमध्ये डावातील या सामन्यातील बाकी आहे आणि शेवटचा चेंडू आला डॉट. सामना जिंकलाय नेरे क्रिकेट क्लब नेरे संघाने. बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणारा दुसरा संघ. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचे आभार. वेल प्लेड. आणि दिवस क्रमांक 1 चा प्लेअर ऑफ द डे या किताबाचा मानकरी ठरतोय नेरे संघाचा